हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू VS लर्निंग अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 1.2 शिकणार आहोत. आणि प्रॅक्टिस सेट 1.2 च्या आधी आपण याचं काही बेसिक आहे ते बघूया. ते ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे पार्ट वाईज. म्हणजेच यामध्ये आपण बेबिटी थेरम, त्याचा कन्व्हर्स, त्यानंतर अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी आणि प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरल लाईन्स असे 4 कन्सेप्टचे एक सेपरेट व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे. ते जर तुम्ही पाहिलेले नसेल तर नक्की आपल्या चॅनलवर जाऊन ते मागील व्हिडिओज बघा, जेणेकरून या प्रॅक्टिस सेटमध्ये तुम्हाला त्याची हेल्प होईल आणि मदत होईल. तर आजच्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण आधी सुरुवातीला ते 4ही पॉइंट्स एक रिकॉल रिव्हिजन म्हणून घेऊया आणि मग त्यानंतर एक्झाम्पल बाय एक्झाम्पल सर्व प्रॅक्टिस सेट जो आहे आजचा हा आपण सॉल्व्ह करूया. तर चला आपल्या त्या प्रॅक्टिस सेटचे जे काही बेसिक आहे ते आपण वन बाय वन बघूया. तर सर्वात आधी आपण त्यामध्ये शिकलो होतो बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. विद्यार्थी मित्रांनो, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय होता नेमका? तर बघा, त्याचं स्टेटमेंट आधी मी तुम्हाला सांगतोय. बघा, इन ट्रायंगल ABC if line PQ is parallel to third side of that triangle, that is PQ is parallel to BC, then that line divides the remaining two sides in same proportion. म्हणजेच काय? तर इन ट्रायंगल ABC if line PQ is parallel to BC, then the ratio of two remaining sides, that is AP upon PB equals to AQ upon QC असं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर याचा कन्व्हर्स पार्ट म्हणजेच काय? तर कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? तर रिमेनिंग टू साइडचा रेशो हा इक्वल असेल आणि त्यावरून आपण एका लाईनला त्या थर्ड साइडला ती लाईन पॅरलल असेल असं म्हणता येईल. म्हणजेच काय? स्टेटमेंटने आपण बघूया विथ डायग्राम. In triangle PQR, if the ratio of two remaining sides, that is PS upon SQ equals to PT upon TR असं आपल्याला जर बघायला मिळालं तर आपण म्हणू शकतो ST is parallel to third side of that triangle, that is ST parallel to QR असं आपल्याला त्यामध्ये बघायला मिळतं. त्यानंतर थर्ड कन्सेप्ट आपला होता अँगल बायसेक्टर थेरम. यामध्ये काय आपण शिकलो? तर इन ट्रायंगल ABC if segment AD is the bisector of angle BAC, then that bisector divides the opposite side into two parts, and the ratio of these two parts is equal to the ratio of remaining two sides of that triangle. म्हणजेच काय? So in triangle ABC, if AD is the bisector of angle BAC, then the ratio of AB upon AC equals to BD upon DC असं आपल्याला बघायला मिळतं. आणि लास्ट प्रॉपर्टी होती प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स. तर थ्री पॅरलल लाईनची जी प्रॉपर्टी होती ती काय होती नेमकी? तर बघा, इफ लाईन L इज पॅरलल टू लाईन M and line M is parallel to N and T1 T2 are their transversal, these two transversal made some intercept on that both lines. म्हणजेच AB आणि BC, बघा AB आणि BC हे इंटरसेप्ट आपल्याला बघायला मिळत आहेत. त्याच प्रकारे PQ आणि QR हे इंटरसेप्ट आपल्याला बघायला मिळत आहे. तर या इंटरसेप्टचा रेशो या ठिकाणी आपल्याला इक्वल बघायला मिळतो, दॅट इज AB अपॉन BC इक्वल्स टू PQ अपॉन QR. तर या प्रकारचे हे 4 कन्सेप्ट होते. या 4 कन्सेप्टवरचा प्रॅक्टिस सेट बघूया, प्रॅक्टिस सेट 1.2. त्याला आता आपण व्हाईट बोर्डवर जाऊया आणि त्या ठिकाणी एक एक एक्झाम्पल बाय सोल्युशन व्यवस्थित समजून घेऊया. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. चला प्रॅक्टिस सेट 1.2 कडे. चला प्रॅक्टिस सेटचा पहिला क्वेश्चन बघूया. प्रॅक्टिस सेट 1.2 मधील फर्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. तर बघा काय दिलं आहे क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो. इन ट्रायंगल, first question is given below are some triangles and lengths of line segments. Identify in which figure ray PM is the bisector of angle QPR. आता या ठिकाणी आपल्याला अँगल बायसेक्टर दिलेला आहे, काही ट्रायंगल्स दिलेले आहेत आणि बायसेक्टर दिलेला आहे आणि तो बायसेक्टर आहे किंवा नाही हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. काही लेंथ सेगमेंट्स आपल्याला साइड्स दिलेल्या आहेत ट्रायंगलच्या, त्यावरून आपल्याला ते व्हेरीफाय करायचं आहे. the ray PM is bisector or not. तर आपण अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी जी पाहिली ती आपल्याला या ठिकाणी यूज करायची आहे. तर त्या प्रॉपर्टीनुसार आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, तर ते काय जे लाईन सेगमेंट्स आहेत, आता या ट्रायंगल मध्ये हा ट्रायंगल आहे PQR. या ट्रायंगल मध्ये PQ आणि PR याचा जो काही रेशो असेल तो रेशो आणि QM आणि MR याचा रेशो हा जर इक्वल या ठिकाणी आपल्याला मिळाला तर आपण
रे PM ला या ठिकाणी बायसेक्टर म्हणू शकतो या ट्रायंगलचा. ठीक आहे, तर बघूया फर्स्ट क्वेश्चनचं सोल्युशन. बघा इथं इन ट्रायंगल PQR, therefore the ratio of PQ upon PR equals to PQ is 7 आणि PR काय आहे, PR दिलेलं आपल्याला 3. त्याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊया. त्यानंतर नाव PQ घेतलाय तर त्यासाठी इकडची साईड आपल्याला आधी घ्यायची आहे, म्हणजेच काय QM अपॉन त्यानंतर MR किंवा RM आपण त्याला म्हणू शकतो RM. आणि तो रेशो काय येतो तर बघा QM किती दिला आपल्याला 3.5 आणि MR जो आहे तो आहे 1.5. आता या ठिकाणी बघा 3.5 आणि 1.2 सॉरी 1.5 3.5 आणि 1.5 याला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला तर आपल्याला काय मिळेल. जर या ठिकाणी याला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं न्यूमरेटर डिनॉमिनेटरला तर या ठिकाणी आपल्याला याचा जो रेशो आहे तो बघायला मिळेल 3.5 टू चा किती येईल 7.0 मीन्स 7 अँड 1.5 टू चा किती येईल 3. तर याला इक्वेशन नंबर आपण 2 दिलं. तर बघा इथे इक्वेशन 1 आणि 2 वरून आपल्याला काय मिळतंय 7/3 म्हणजे रेशो जो आहे तो 1 आणि 2 इक्वेशन मध्ये इक्वल मिळाला. म्हणजेच काय तर इथं आपण म्हणू शकतो फ्रॉम 1 अँड 2 PQ upon PR is equal to QM upon RM. It means the ratio of PQ and PR is equals to QM upon MR. So by angle bisector property, we can say that this ray PM is the bisector of this angle QPR. या अँगलचा तो काय झाला इथं बायसेक्टर. मग आपण इथं डायरेक्टली म्हणू शकतो बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ray PM is bisector of अँगल QPR. तर या ठिकाणी हे आपल्याला चेक करायचं होतं. हा पहिला क्वेश्चन आपला कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर बघूया आपण क्वेश्चन नंबर 2 यातलाच फर्स्ट मधील क्वेश्चन 2 त्यामध्ये आपल्याला फिगर दिलेली आहे. याचा जर स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्ही काढू शकता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आपण बघूया. क्वेश्चन 2 आपल्याला काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तर क्वेश्चन 2 मध्ये सेम ट्रायंगल आपल्याला दिलाय ट्रायंगल PQR आणि त्यामध्ये PM हा बायसेक्टर आहे किंवा नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. तर बघूया या ठिकाणी आपण रेशो काढू आधी. तर कोणता रेशो काढायचा आपल्याला PR अपॉन PQ किंवा तुम्ही PQ अपॉन PR असंही घेऊ शकता. ठीक आहे, तर बघा रेशो PQ अपॉन PR इन ट्रायंगल PQR. PQ अपॉन PR इक्वल्स टू PQ आधी घेतलेला आहे आपण त्यामुळे ही साईड आपल्याला आधी घ्यावी लागेल. म्हणजेच काय QM अपॉन RM. ठीक आहे, सॉरी PQ आपण घेतलेला आहे. या ठिकाणी बघा इन ट्रायंगल PQR the ratio of PQ upon PR is PQ upon PR चा रेशो आपल्याला काय मिळाला तर बघा PQ दिलेला आहे 10 आणि PR आहे 7. तर 10/7 याला इक्वेशन नंबर 1 आपण देऊ. नाव PQ आधी घेतलेला आहे आपण PQ तर ही साईड आधी घ्यावी लागेल दुसऱ्या रेशो मध्ये म्हणजे MQ किंवा QM पण घेऊ शकतो. MQ अपॉन MR. MQ किती आहे 8 आणि MR किती आहे 6. तर याला इक्वेशन नंबर 2. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दोघं जे रेशोज आहेत इथे 10/7 हा रिड्यूस होऊ शकत नाही कारण 7 प्राईम नंबर आहे आणि या ठिकाणी 8/6 याला रिड्यूस पण आपण केलं
तर रिड्यूस केल्यावर तो काय येईल, 2 ने दोघांना डिवाइड होईल तर 4/3 येईल. पण 4/3 हा 10/7 ला इक्वल आहे का, तर नाही. ठीक आहे. तर यामुळे इथे इक्वेशन 1 आणि 2 वरून आपल्याला काय मिळतंय, फ्रॉम 1 and 2 PQ upon PR is not equal to MQ upon MR. So here by angle bisector property, this ray PM is not bisector of angle QPR. या अँगलचा तो बायसेक्टर नाहीये, कारण का इथं रेशो इक्वल आला नाही. ठीक आहे. तर इथं आपण म्हणू शकतो रे PM is not bisector of angle QPR. QPR चा तो बायसेक्टर नाहीये. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 1 चे 2 क्वेश्चन्स आपण कंप्लीट केलेले आहेत. याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. यानंतर आपण या क्वेश्चन 1 चा थर्ड क्वेश्चन बघूया. यानंतर क्वेश्चन नंबर 1 चा थर्ड क्वेश्चन, यामध्ये आपल्याला सेम ट्रायंगल दिलेला आहे, ट्रायंगल PQR. आणि या PQR ट्रायंगल मध्ये PM हा बायसेक्टर आहे किंवा नाही या अँगलचा तो आपल्याला चेक करायचा आहे. तर इथेही आपण रेशो आधी फाइंड करूया. तर PQ अपॉन PR हा जर रेशो आपण काढला तर काय मिळेल बघा, इन ट्रायंगल PQ अपॉन PR इक्वल्स टू PQ किती दिलेला आहे 9 आणि PR किती आहे 10. याला इक्वेशन नंबर 1 आपण दिलं. आणि त्यानंतर दुसरा रेशो आपण काढणार, PQ आधी घेतलाय तर या साईडचा आपल्याला ही साईड घ्यावी लागेल, म्हणजेच MQ किंवा QM आपण त्याला म्हणू, QM अपॉन RM. आता QM आपल्याला दिलाय 3.6 आणि RM किती दिलेला आहे 4. या ठिकाणी आपण काय करू शकतो बरं, तर बघा या ठिकाणी जर आपण हा डेसिमल काढायचा असेल तर याला 10 ने मल्टिप्लाय करू शकतो. आणि 10 ने जर न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल, 3.6 इंटू 10 आणि खाली 4 इंटू 10. सो 3.6 इंटू 10 36 आणि 4 10 जा 40. म्हणजेच आपल्याला रेशो मिळाला 36/10. आता 36 आणि 10 हे अशा कोणत्या नंबरच्या टेबलमध्ये येतात किंवा यांना कोणत्या नंबरने, कॉमन नंबरने डिवाइड होईल असं आपल्याला नंबर कॉमन डिवायझर यांचा बघावं लागेल. तर बघा या ठिकाणी 4च्या टेबलमध्ये हे दोघं येतात बघा, 4 9 जा 36 आणि 4 10 जा 40. ओके. सो रेशो बिकम्स 9/10. So QM upon RM, it is also 9/10. So from equation 1 and 2 we can say that from 1 and 2, equation 1 and 2, PQ upon PR equals to QM upon RM. जे रेशो इथं आपल्याला इक्वल मिळाला. ठीक आहे. आणि जर हे रेशो इक्वल मिळाला तर आपण म्हणू शकतो बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी नुसार हा रे PM जो आहे तो बायसेक्टर येईल कोणाचा, या आणि या अँगलचा. सो हियर रे PM इज बायसेक्टर ऑफ अँगल QPR. ठीक आहे. QPR या अँगलचा तो बायसेक्टर आला रे PM. अशा प्रकारे क्वेश्चन 1 चे हे 3 क्वेश्चन्स आपण कंप्लीट केलेले आहेत. यानंतर लगेच आपण क्वेश्चन नंबर 2 कडे जाऊया. याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर लगेच घ्या आणि बघूया आपण क्वेश्चन नंबर 2. यानंतर क्वेश्चन नंबर 2 आपण बघूया. क्वेश्चन 2 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, तर बघा क्वेश्चन 2 मध्ये ट्रायंगल आपल्याला दिलेला आहे, ट्रायंगल PRQ, आणि त्यामध्ये एक लाईन आपल्याला दिसते NM. तर बघा क्वेश्चन मध्ये ऍक्च्युअल काय दिलेलं आहे ते बघूया. सो हियर इन क्वेश्चन, इन ट्रायंगल PQR, PM equals to 15 and PQ equals to 25, PR equals to 20, NR equals to 8, and we have to check that
स्टेट वेदर द लाईन NM इज पॅरलल टू साइड RQ. आपल्याला चेक करायचं इथं ही लाईन NM जी आहे ती RQ ला पॅरलल आहे किंवा नाही. तर या ठिकाणी आपण कोणता कन्सेप्ट यूज करू शकतो, तर बघा, जर आपल्याला लाईन पॅरलल दिलेली असती तर आपण इथं बीपीटी थेरम यूज केला असता, कारण आपल्याला बीपीटी थेरम माहित आहे, इफ अ लाईन पॅरलल टू थर्ड साइड ऑफ दॅट ट्रायंगल then that line divides the remaining two sides in the same proportion. But here we have to check that line is parallel or not. So पॅरलल आहे किंवा नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. तर त्यामुळे आपण या ठिकाणी कन्व्हर्स ऑफ बीपीटी थेरम यूज करूया. कन्व्हर्स ऑफ बीपीटी थेरम काय होता, तर कन्व्हर्स ऑफ बीपीटी थेरम मध्ये आपल्याला रेशो चेक करायचा आहे की रेशो जर इक्वल असेल तर ती लाईन पॅरलल असेल थर्ड साइडला, हे आपल्याला त्यावरून मिळेल. सो फर्स्ट वी हॅव टू चेक दॅट दिस रेशो PN अपॉन NR इक्वल्स टू PM अपॉन MQ. हा जर इक्वल आपल्याला मिळाला तर आपण म्हणू शकतो लाईन NM पॅरलल आहे RQ ला. तर चेक करूया रेशो. बघा आपल्याला गिवन काय काय दिलेलं आहे इथं, P', N', R हे तिघं कोलिनियर आहेत. त्यानंतर P', M', Q हे सुद्धा कोलिनियर आहे का स्ट्रेट लाईन वर ते तिघं पॉइंट्स आहेत. मग आता या ठिकाणी आपल्याला चेक करायचं आहे रेशो इन ट्रायंगल. सोल्युशन बघा, सोल्युशन आपण बघूयात मध्ये इन ट्रायंगल PQR. ओके, गिवन आपल्याला दिलेलं आहे. हे गिवन काय काय आहे, तर हे सर्व जे काही क्वेश्चन मध्ये दिलंय PM, PQ, PR, NR हे सर्व गिवन मध्ये आपल्याला येईल. तर बघा आधी आपण रेशो चेक करूया. इथं रेशो कोणता, PN अपॉन NR चा. PN कुठे आहे, PN आपल्याला दिलेलं नाहीये इथं. बघा PN आधी आपल्याला काढावं लागेल. मग PN कसा काढता येईल, तर बघा आपल्याला PR दिलेला आहे टोटल. नाव PR इक्वल्स टू, PR किती आहे, PR हा PN प्लस NR चा आहे. PN प्लस NR बिकॉज P', N', R कोलिनियर आहे. कोलिनियर असल्यामुळे या प्रकारे आपल्याला मिळेल. बट वी नो दॅट PR इज 20. PR किती आहे, 20. PN आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि NR पण आपल्याला दिलेला आहे 8. मग PN काढायचं असेल तर 8 ला आपण शिफ्ट करू राईट साईडला, आणि राईट साईडला शिफ्ट केल्यामुळे काय होईल, इथं PN आपल्याला मिळेल 20 मायनस 8 म्हणजे PN इक्वल्स टू 12. PN आपल्याला किती मिळाला, 12 या ठिकाणी मिळाला. आता PN मिळाल्यानंतर आपण रेशो काढू शकतो. कोणता रेशो काढायचा आहे आपल्याला, PN अपॉन NR. तर बघा रेशो नाव PN अपॉन NR इक्वल्स टू, PN किती आलाय 12 आणि NR किती आहे 8. तर यांचा रेशो जर आपण याला 4 ने डिवाइड होईल. बघा 4 2 जा 8, 4 3 जा 12. तर रेशो काय आला इथं 3/2. याला इक्वेशन नंबर 1 आपण देऊ. त्यानंतर त्या साईडचा रेशो आपल्याला चेक करायचा आहे, म्हणजेच काय, PM अपॉन MQ. आता PM आहे का आपल्याकडे, यस, PM इज 15 आणि MQ, MQ इथं दिलेलं नाहीये. बघा पुन्हा आपल्याला MQ इथं काढावं लागेल. मग MQ कसं काढू शकतो, हा टोटल PQ आपल्याला दिलेला आहे गिवन. PQ 25 आहे. पुन्हा यासारखाच PQ इक्वल्स टू PM प्लस MQ बिकॉज P', M', Q हे सुद्धा कोलिनियर आहे. मग आता PQ दिलाय 25 आणि त्यावरून आपल्याला काढायचं आहे PM पण दिलेलं आहे 15 आणि MQ काढायचं आहे. MQ काढण्यासाठी 15 ला आपण शिफ्ट करू या साईडला. तर काय मिळेल, तो 25 हा प्लस इकडे मायनस होईल, 25 मायनस 15. सो 25 मायनस 15 इक्वल्स टू MQ. सो MQ इज व्हॉट, MQ इज 10. MQ आपल्याला मिळाला 10 आणि MQ जर 10 आला तर आपल्याला रेशो या ठिकाणी काढता येईल. रेशो काय मिळेल, तर रेशो कोणाचा काढायचा आहे, PM अपॉन MQ. तर बघा या ठिकाणी PM अपॉन MQ काय रेशो मिळतो, PM आपल्याला मिळालेला आहे किंवा PM आपल्याकडे आहे 15. PM आपल्याकडे आहे 15 आणि MQ किती मिळाला 10. MQ इज 10. दोघांना कितीने डिवाइड होईल, तर 5 ने दोघांना डिवाइड होते. 5 2 जा 10, 5 3 जा 15. सो रेशो इज 3/2. दॅट इज
PM अपॉन MQ इक्वल्स टू 3/2. इक्वेशन नंबर 2. या ठिकाणी बघा इक्वेशन 2 आणि 1 वरून, फर्स्ट आणि सेकंड वरून, फर्स्ट मध्ये पण आपल्याला रेशो काय मिळाला होता, PN अपॉन NR इक्वल्स टू 3/2. आणि इक्वेशन 2 मध्ये आपल्याला रेशो मिळाला PM अपॉन MQ इक्वल्स टू 3/2. दॅट मीन्स इफ इन ट्रायंगल PQR the ratio PN upon NR is equals to PM upon MQ. So by converse of basic proportionality theorem, we can say that the line NM is parallel to RQ. Okay, तर आपण इथं by converse of BPT basic proportionality theorem त्यावरून म्हणू शकतो PM upon MQ हा इक्वल मिळाला आपल्याला कोणासोबत, PN अपॉन NR ला, PN अपॉन NR ला. ठीक आहे, कशावरून, फ्रॉम 1 and 2. So by converse of BPT theorem, line NM is parallel to side RQ हे आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. तर हा होता आपला क्वेश्चन नंबर 2. याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. बघा क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, तर क्वेश्चन 3 मध्ये आपल्याला दिसतंय बघा, इन ट्रायंगल MNP NQ is bisector of angle N. अँगल N चा तो बायसेक्टर दिलेला आहे इथं आता बघा. आणि आपल्याला गिवन मध्ये अजून दिलेलं आहे MN इक्वल्स टू 5, PN इक्वल्स टू 7 आणि MQ इक्वल्स टू 2.5. देन वी हॅव टू फाइंड आउट QP. हा QP आपल्याला काढायचा आहे, QP. ओके, आणि आपल्याला काही साईडच्या इथे लेंथ दिलेल्या आहेत. आता अँगल बायसेक्टर बघा, या ठिकाणी तुम्ही विद्यार्थी मित्रांनो एक्झामलाही तुम्ही डायग्राम वरून कोणता थेरम यूज करायचा हे ओळखू शकता. आता या ठिकाणी आपल्याला दिसतोय बघा, या ठिकाणी हा अँगल हा बायसेक्ट झालेला दिसतोय. दोन इक्वल पार्ट्सची आयडेंटिकल मार्किंग आपल्याला या ठिकाणी दिसते. म्हणजे ऑब्व्हियसली द अँगल बायसेक्टर थेरमच आपल्याला यूज करायचा आहे. तर अँगल बायसेक्टर थेरम काय होता, तर हा अँगल हा बायसेक्टर NQ हा बायसेक्ट करतोय अँगल N ला. त्यामुळे PN अपॉन MN इक्वल्स टू MQ अपॉन QP असा आपल्याला रेशो या ठिकाणी बघायला मिळेल. तर याला आपण सॉल्व्ह करूया अँगल बायसेक्टरने. बघा कसं सॉल्व्ह करता येईल, तर सोल्युशन याचं बघूया. सोल्युशन इन ट्रायंगल MNP रे NQ इज बायसेक्टर. NQ हा बायसेक्टर दिलेला आहे अँगल N चा. सो बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी नुसार काय मिळेल आपल्याला, तर बघा PN अपॉन MQ, किंवा तुम्ही असंही घेऊ शकतो आपण NM अपॉन NP असंही लिहिता येईल. ठीक आहे, NM अपॉन NP, पण इथं PN आपल्याला आणि MQ दिलेलं आहे त्याच प्रकारे घेऊ आपण. PN अपॉन MN इक्वल्स टू PQ. बघा PN आधी घेतला आपण या साईडला PN, तर त्या साईडला हीच साईड आधी घ्यावी लागेल, म्हणजेच PQ अपॉन QM. ठीक आहे, आता हा रेशो इक्वल येतो का ते चेक करायचं आपल्याला. सॉरी, रेशो इक्वल दिलेलाच आहे इथं, आणि रेशो वरून आपल्याला साईड काढायची आहे, साईड QP. आता PN किती दिलेला आहे, PN 7, MN आपल्याला दिलेला आहे 5. त्यानंतर PQ किती आहे, तो PQ काढायचा आहे. PQ म्हणजेच काय म्हटलेलं याला, QP म्हटलेलं आहे बघा, QP. आणि दुसरा आहे QM किती आहे 2.5. आता QP काढायचा आहे, तर हा 2.5 कडे डिवाइडचा आपण मल्टिप्लायला शिफ्ट करू. 2.5 इंटू 7 असं आपल्याला मिळेल, आणि खाली डिनॉमिनेटरला 5 इक्वल्स टू QP. आता इथं डिवाइड होईल 5 ने. आता या ठिकाणी डिवाइड होईल 5 ने इथं, सॉरी 2.5 1 जा 2.5 आणि हा 2 जा. ठीक आहे, तर 7 1 जा 7 आणि खाली डिनॉमिनेटरला 2. सो QP इक्वल्स टू 7/2. तर 7/2 म्हणजेच किती, तर QP इक्वल्स टू
3.5 युनिट्स. ओके, इथे युनिट आपल्याला दिलेलं नाही सेंटीमीटर मीटर, त्यामुळे आपण 3.5 युनिट त्या ठिकाणी घेऊ. तर क्यूपी किती मिळाला आपल्याला? 3.5 युनिट्स. अशा प्रकारे हा सिंपल क्वेश्चन होता, क्वेश्चन नंबर 3. त्यानंतर लगेच आपण बघूया क्वेश्चन नंबर 4. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला दिलेलं आहे बघा, इन ट्रायंगल एबीसी मेजर ऑफ सम अँगल्स आर गिवन. वी हॅव टू प्रूव्ह दॅट द रेशो एपी अपॉन पीबी इक्वल्स टू AQ अपॉन QC. हा आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. आता या ठिकाणी कोणता कॉन्सेप्ट आपण यूज करू शकतो? तर विद्यार्थी मित्रांनो, एपी अपॉन पीबी इक्वल्स टू AQ अपॉन QC. तर हा कॉन्सेप्ट जर आपल्याला यूज करायचा असेल म्हणजे बीपीटीचा, तर आपल्याला लाईन PQ ही पॅरलल प्रूव्ह करावी लागेल आधी BC ला, कारण ती आपल्याला इथं पॅरलल दिलेली नाहीये. आणि जर आपण ती पॅरलल प्रूव्ह केली BC ला, तर आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वरून हे इझिली प्रूव्ह करू शकतो. ओके, तर बघा या ठिकाणी या दोघं लाईन्सला आपल्याला प्रूव्ह कसं करता येईल पॅरलल. तर या ठिकाणी आपल्याला दिसतोय हा मेजर अँगल APQ आणि दुसरा अँगल आहे ABC. ठीक आहे, किंवा PBC आपण त्याला म्हणू शकतो. दोघांचा मेजर आपल्याला इक्वल दिसतोय 60 डिग्री. आणि दोघंचे दोघं जर अँगल आपण पाहिले तर करस्पॉन्डिंग अँगल पोझिशन मध्ये आपल्याला दिसत आहेत. मग आपल्याकडे पॅरलल लाईनच्या टेस्ट आहेत वेगवेगळ्या, त्या टेस्टचा यूज करून या दोघं लाईन्सला पॅरलल आपण प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे, तर बघूया. बघा सोल्युशन. इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC angle APQ is equal to angle ABC. का इक्वल आहेत ते? तर त्यांचा मेजर इक्वल दिलेला आपल्याला 60 डिग्री. इट इज गिवन दॅट. ओके, सो इफ दे आर इक्वल, so they are congruent also. APQ is congruent to angle ABC because each measure is 60 डिग्री. आणि आपण जर पाहिलं तर हे दोघं जे अँगल्स आहे APQ आणि दुसरा एबीसी ला आपण PBC सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, यालाच अजून आपण असे लिहू शकतो, APQ इज कॉन्ग्रुएंट टू PBC, कारण व्हर्टेक्स सेम आहे दोघांचा. ठीक आहे, आणि हे जे दोघं अँगल्स आहेत ते दोघं कोणत्या लाईन्स मध्ये फॉर्म झालेले आहेत? तर लाईन PQ आणि लाईन BC मध्ये ते दोघं अँगल्स फॉर्म झालेले आहेत. सो हिअर नाव अँगल APQ and angle APQ and PBC are formed in line PQ and line BC and they are corresponding angle also. ओके, बघा हे दोघं अँगल्सची जर पोझिशन आपण पाहिली तर ती करस्पॉन्डिंग अँगलचे पोझिशन आपल्याला दिसतंय. सो अँगल APQ and PBC are corresponding angle APQ and angle PBC are corresponding angles. दोघं काय ते करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. सो वी नो दॅट द corresponding angle test. What is corresponding angle test? If two corresponding angles formed by two parallel lines and their transversal are congruent, then that both lines are parallel to each other. त्या दोघं लाईन्स एकमेकांना कशा असतात? पॅरलल असतात. मग इथेही तेच आपल्याला दिसतंय की हे PQ आणि BC या दोघं लाईन्सनी या करस्पॉन्डिंग अँगल फॉर्म केलेले आहेत आणि दोघं कॉन्ग्रुएंट आहेत. 60 डिग्रीचा मेजर आहे त्यांचा आणि ते दोघं कॉन्ग्रुएंट असल्यामुळे आपण करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट वरून PQ आणि BC ला पॅरलल म्हणू शकतो. सो हिअर by corresponding angle test, line PQ is parallel to line BC by corresponding angle test. corresponding angle test वरून हे काय आले दोघं
पॅरलल आल्या. ठीक आहे, आणि हे जर पॅरलल आपल्याला मिळालं तर आता आपल्याला बीपीटी थिअरम यूज करता येईल. काय करता येईल बीपीटी थिअरम साठी? सो इन ट्रायंगल एबीसी, नाव इन ट्रायंगल ए बी सी, पी क्यू पॅरलल टू बी सी. लाईन पी क्यू जर पॅरलल असेल त्या ट्रायंगलच्या थर्ड साइडला, तर त्यावरून आपण म्हणू शकतो देन AP अपॉन PB इज इक्वल्स टू AQ अपॉन QC बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. तर यावरून हे प्रूफ आपल्याला या ठिकाणी मिळालं, जे आपल्याला पाहिजे होतं. AP अपॉन PB इक्वल्स टू AQ अपॉन QC. ओके, तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही घ्या, अभ्यास करण्यासाठी तुम्हाला उपयोगी येईल. आणि त्यानंतर आपण लगेच नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 5. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल आणि आमचं टीचिंग जर तुम्हाला लक्षात येत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर देखील करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल. तर चला क्वेश्चन नंबर 5 आपण बघूया. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपण जर पाहिलं तर बघा, क्वेश्चन 5 मध्ये आपल्याला दिलेलं आहे इन ट्रॅपेझियम ABCD साइड AB parallel to side PQ and side PQ is parallel to side DC and AP equals to 15, PD equals to 12 and QC equals to 14 and we have to find out BQ आपल्याला फाइंड करायचा आहे हा BQ. तर या ठिकाणी डायग्राम वरून आपल्या लक्षात येते 3 लाईन्स पॅरलल दिसत आहेत एकमेकांना, AP, PQ आणि DC. तर व्हिडिओ पॉज करून कमेंट मध्ये सांगा कोणता थेरम आपण किंवा कोणती प्रॉपर्टी या ठिकाणी यूज करू शकतो. आणि जर तुमचं आन्सर असेल प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स, तर तुमचा आन्सर करेक्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन या कन्सेप्टने याला सॉल्व्ह करूया. तर बघूया याचं सोल्युशन कसं मिळतं आपल्याला. सोल्युशन इन ट्रॅपेझियम ABCD, AB parallel to PQ and PQ parallel to DC and AD comma BC are ट्रान्सव्हर्सल. या दोघं ट्रान्सव्हर्सल आहेत त्यांच्या. तर ट्रान्सव्हर्सल मुळे या ठिकाणी जे इंटरसेप्ट तयार झालेले आहेत बघा, एपी आणि PD आणि या इकडे BQ आणि QC, हे जे हे जे इंटरसेप्ट तयार झालेले आहेत या इंटरसेप्टचा रेशो हा इक्वल असतो बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन नुसार. तर या ठिकाणी बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स, ओके, बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स, त्या प्रॉपर्टीनुसार काय येईल, AP अपॉन PD हा रेशो आपल्याला इक्वल मिळेल BQ अपॉन QC च्या. आपल्याला BQ या ठिकाणी काढायचा आहे, पण AP किती दिला आहे 15, तर 15, PD किती दिला आहे 12, या ठिकाणी 12 पुट करूया. त्यानंतर BQ वी हॅव टू फाइंड आउट, QC इज 14, so we have to find out BQ, so shift 14 on the left hand side, therefore we get 15 multiply divide चा multiply ला येईल 15 multiply 14 divided by 12 equals to BQ. यांना आपण कॅन्सल करू शकतो का, तर यस, आपण 3 ने या दोघांना कॅन्सल करू शकतो किंवा या दोघांनाही कॅन्सल करू शकतो 2 ने. ठीक आहे, पण 3 ने आपण करूया. 3 4 जा 12 and 3 5 जा 15. ओके, म्हणजेच काय मिळालं आपल्याला 5 into 14 अपॉन 4. पुन्हा कॅन्सल करता येईल का, तर यस, 2 2 जा 4, 2 7 जा 14, 5 7 जा किती आला BQ, या ठिकाणी 5 7 जा 35 डिवायडेड बाय 2 इक्वल्स टू BQ. 2 ने याला डिवाइड केलं तर 2 1 जा 2, रिमाइंडर 1, हा 15 झाला. 2 7 जा 14, अगेन रिमाइंडर 1, डेसिमल पॉइंट. ओके, 2 5 जा
10 म्हणजे 17.5 इक्वल्स टू बी क्यू. बी क्यू आपल्याला मिळाला 17.5 युनिट्स. ठीक आहे. अशा प्रकारे सिंपल हा क्वेश्चन होता प्रॅक्टिस सेट 1.2 चा 5वा क्वेश्चन. चला नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया. क्वेश्चन नंबर 6 कडे. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपल्याला दिलेलं आहे बघा, फाइंड क्यूपी युजिंग गिवन इन्फॉर्मेशन इन द फिगर. आणि ट्रायंगल आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे एम एन पी. यामध्ये हा अँगल बायसेक्ट झालेला आहे. ठीक आहे. अँगल एन हा बायसेक्ट झालेला आहे आणि दिसतंय आपल्याला की एन क्यू हा बायसेक्टर आहे त्या अँगल एन चा. ओके. आणि या ठिकाणी आपल्याला क्यूपी फाइंड करायचा आहे. हा जो क्यूपी इथं दिसतोय तो आपल्याला फाइंड करायचा आहे. तर अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी पुन्हा आपण या ठिकाणी यूज करू शकतो. तर अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी काय आहे आणि त्यानुसार हा क्यूपी आपल्याला कसा फाइंड करता येईल तर बघा, हिअर अगेन इन ट्रायंगल MNP, in triangle MNP, segment NQ is bisector of angle MNP. So by angle bisector property, बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी काय असेल? अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी नुसार अँगल बायसेक्टर काय करतो, या ट्रायंगलच्या रिमेनिंग टू साइड्सचा रेशो हा इक्वल प्रूव्ह करतो कोणासोबत? त्या बायसेक्टरने डिवाइड केलेल्या साइडच्या रेशो सोबत. म्हणजेच काय तर बघा, या ठिकाणी NM अपॉन NP इक्वल आपल्याला मिळेल MQ अपॉन QP च्या. ठीक आहे. याप्रमाणे आता NM आपल्याला दिलेला आहे 25 आणि NP दिलेला आहे 40. त्याच प्रकारे MQ पण दिला आहे 14 आणि QP आपल्याला काढायचा आहे. तर या ठिकाणी दोघांना 5 ने आपण डिवाइड करू शकतो. 5 5 जा 25, 5 8 जा 40. आपल्याला मिळाला 8 अपॉन 5 अपॉन 8 इक्वल्स टू 14 अपॉन QP. आता QP काढायचं आहे तर क्रॉस मल्टिप्लाय करू. QP या साईडला आल्यावर काय होईल? मल्टिप्लायला जाईल. सो QP इंटू 5, 5 QP इक्वल्स टू हा 8 इकडे मल्टिप्लायला जाईल 8 इंटू 14. पुन्हा QP फाइंड करायचा आहे तर QP या साईडला राहू देऊ आणि शिफ्ट करू 5 ला. सो 5 शिफ्टेड ऑन राईट साइड. सो वी विल गेट 8 मल्टिप्लाय 14 डिवायडेड बाय 5. तर या ठिकाणी कॅन्सल होते का काही? तर कॅन्सल नाही होते. मग आपण मल्टिप्लिकेशन करू. 14 इंटू 8, 14 इंटू 8. ठीक आहे. 8 4 जा 32, कॅरी 3, 8 1 जा 8, 8 प्लस 3 11, 112. 14 8 जा 112, 112 डिवायडेड बाय 5. तो 112 ला 5 ने डिवाइड करायचं आपल्याला. 5 2 जा 10, रिमाइंडर 1. अगेन 5 2 जा 10, रिमाइंडर 2, डेसिमल पॉइंट. 5 4 जा 20. सो QP equals to 22.5 22.4 युनिट्स. ओके. QP किती मिळाला आपल्याला तर 22.4 युनिट्स. या ठिकाणी अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी, बीपीटी थेरम, कन्व्हर्स ऑफ बीपीटी, त्यानंतर प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन, या 4च कन्सेप्टवर हा पूर्ण प्रॅक्टिस सेट डिपेंड्स आहे डिअर स्टुडंट्स. तर याचा चांगला अभ्यास करा. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 8. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. क्वेश्चन नंबर 7 मध्ये आपल्याला दिलेलं आहे AB पॅरलल टू CD, CD पॅरलल टू EF, and we have to find out X and AE. डायग्राम आपल्याला दिसते AB पॅरलल टू CD and CD पॅरलल टू EF. BD equals to 8, DF equals to 4 and AC equals to 12
and CE equals to X. We have to find out this CE and also AE. Okay. So here again, by property of three parallel lines, we can solve this question. So first solution given, what is given here? Line AB is parallel to line CD is parallel to line EF. So again, by property of three parallel lines, okay, by property of three parallel lines and they are transversal. काय असते ती प्रॉपर्टी? तर या ठिकाणी पुन्हा BD अपॉन DF हा रेशो, BD अपॉन DF हा रेशो इक्वल आपल्याला मिळेल AC अपॉन CEच्या, AC अपॉन CEच्या. तर हे व्हॅल्यूज आपल्याला दिलेले आहेत. BD is 8, DF is 4, AC is 12 and CE is X. Again 4 1 जा 4 2 जा, so 2 equals to 12 upon X. आपल्याला X ची व्हॅल्यू काढायची आहे. X ला या साईडला शिफ्ट करू, काय मिळेल? 2 इकडे मल्टिप्लायला जाईल, सॉरी X इकडे मल्टिप्लायला जाईल. X इज इक्वल टू 12 आणि हा 2 डिवाइडला येईल, 12 डिवाइड बाय 2. सो X इज इक्वल टू 6 युनिट. X किती मिळाला? 6 युनिट आपल्याला मिळाला तो. 2 1 जा 2 6 जा, so X is equal to 6 unit. Then we have to find out also AE, but here AE equals to AE जी आहे ती कशी आहे? AC plus CE. AE equals to AC plus CE because A dash C dash E are collinear. So AC equals to 12 and CE equals to X, but we know that X is equal to 6 unit. So 12 plus 6, 12 plus 6 किती? 18 युनिट्स. म्हणजे आपल्याला AE पण मिळाला 18 युनिट्स. अशा प्रकारे हा आपला क्वेश्चन नंबर 7 जो आहे तो कम्प्लीट झालेला आहे. यानंतर आपण लगेच बघूया क्वेश्चन नंबर 8. नाव टेक दिस स्क्रीनशॉट. क्वेश्चन नंबर 8 बघूया. क्वेश्चन नंबर 8 मध्ये दिलेलं आहे आपल्याला, बघा, इन ट्रायंगल LMN रे MT is the bisector of angle LMN and LM equals to 6, MN equals to 10 and TN equals to 8. We have to find out LT. तर बघा पुन्हा आपल्याला इथं डायग्राम वरून लक्षात येत आहे की हा अँगल बायसेक्ट झालेला आहे आणि त्यामुळे आपण अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी या ठिकाणी यूज करू शकतो. तर काय होते अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी? बघा पुन्हा सोल्युशन in triangle LMN angle LMN is bisect by रे MT ने त्याला बायसेक्ट केलेलं आहे कोणाला? अँगल LMN ला. त्यामुळे बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी वरून काय येईल रेशो? तर बघा MN अपॉन ML इक्वल्स टू MN आधी घेतलाय तर ही साईड आधी NT किंवा TN आपण त्याला म्हणू, TN अपॉन TL किंवा LT. ठीक आहे, LT आपल्याला फाइंड करायचा इथं. MN किती आहे? 10. त्याच प्रकारे ML किती दिलाय? 6, TN 8 आणि LT आपल्याला काढायचा आहे. पुन्हा क्रॉस मल्टिप्लाय, LT इकडे येईल, सो 10 इंटू LT इक्वल्स टू 6 तिकडे जाईल, 6 इंटू 8. ठीक आहे, पुन्हा LT इक्वल्स टू 10 मल्टिप्लायचा डिवाइडला इकडे शिफ्ट झाला, 6 इंटू 8 डिवाइड बाय 10. ओके,
आपण डिवाइड करू शकतो याला, किंवा डायरेक्ट मल्टिप्लाय केलं तरी चालेल. 6 8 जा 48, 6 8 जा 48 आणि खाली 10, म्हणजे LT आपल्याला किती मिळाला? 4.8 युनिट. ओके, LT इक्वल्स टू 4.8 युनिट. 10 ने जर आपण त्याला डिवाइड केलं तर आपल्याला 4.8 युनिट तो मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण टोटल 11 क्वेश्चन्स पैकी आपण टोटल 8 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. उरलेले जे 9 10 आणि 11 हे 3 क्वेश्चन्स आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येऊया, कारण या व्हिडिओची लेंथ खूप जास्त मोठी होऊन जाईल. त्यामुळे त्या 3 क्वेश्चन्सचा आपण एक वेगळा छोटासा एक व्हिडिओ मी अपलोड करेल, तो तुम्ही बघा आणि त्यामध्ये डिटेल त्याचंही सोल्युशन आपण घेऊन येऊया. या व्हिडिओमध्ये आपण टोटल 8 क्वेश्चन पाहिलेले असतील. जर तुम्हाला हे सोल्युशन लक्षात आलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर पण करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही दिवसांपासून आपल्या चॅनलवर लॉंग व्हिडिओज जे ते थोडं कमी प्रमाणात येत आहे. थोडंसं आमचंही अडचण असल्यामुळे ते शक्य होत नाहीये, पण नक्की आम्ही लवकरात लवकर जास्तीत जास्त व्हिडिओज आपल्या चॅनलवर अपलोड करण्याचा प्रयत्न करू. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचे जे व्हिडिओज येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि अशाच प्रकारे आम्हाला सपोर्ट करत राहा. धन्यवाद.